नमस्कार. मी सध्या आहे विमाननगर भागात आणि इथं आपल्याला एक आगळं आंदोलन होताना दिसत आहे. काही युवक इथं जमलेले आहेत व त्यांच्या हातात अशा प्रकारचे फलक आहेत की आम्ही फसलो, तुम्ही युनिकॉर्न स्टोअर मधून खरेदी करून फसू नका, असे फलक घेऊन काही युवक इथं जमलेले आहेत. त्यांचं असा आरोप आहे की ते 2 नाही 4 नाही तर तब्बल 17 लाख पेक्षा जास्त खरेदी करून आम्ही फसलोय, तुम्ही फसू नका. जाणून घेणार आहोत संपूर्ण प्रकरण त्यांच्याकडनं. दादा, काय प्रकरण आहे? मोठे गंभीर आरोप तुम्ही केलेले आहेत, काय सांगाल याबद्दल? युनिकॉर्न स्टोअर मधले वाघोलीमध्ये आपले विमाननगर मध्ये जे स्टोअर आहेत त्याच्यामध्ये मी आजपर्यंत शॉपिंग केली आणि त्याच्यामध्ये एक मी मोबाईल केलता 2 मार्च पूर्वी. मोबाईल मोबाईल होता तो? आयफोन 17 प्रो मॅक्स ऑरेंज कलरचा 512 GB चा 1,80,000 रुपयाचा मोबाईल घेतला होता. ठीक आहे. 2 मार्चला यांच्याकडे मोबाईल मी जमा केला होता. त्याच्यानंतर त्यांनी म्हणले की मोबाईल रिस्टार होतो. माझा डाटा होता त्याच्यामध्ये, माझा कन्स्ट्रक्शनचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्याच्यामध्ये बिल वगैरे सगळी होते. तर 2 मार्चला मोबाईल दिल्यानंतर हे म्हटले की मोबाईल आम्हाला बेंगलोरला पाठवायला लागेल. बेंगलोरला हा मोबाईल गेला आरएनडीला. आरएनडीला रिपोर्ट गेला. मोबाईल गेल्यानंतर एक 17 किंवा 16 तारखेला मोबाईल यांच्याकडे आला. मोबाईल आल्यानंतर हे म्हटले की मोबाईल मध्ये जे पार्ट आहे ते पार्ट ऑलरेडी डुप्लिकेट आहे. मी म्हटलं मोबाईल घेऊन 3 महिने झालेत, मोबाईलची वॉरंटी आहे. हा रिपोर्ट आहे माझ्याकडे, हा रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये टेम्पर्ड म्हणून असं एक आलेलं आहे की त्याच्यामध्ये की मग ते म्हणतात की मोबाईल ओपन केलता, मोबाईल ओपन करून त्याचे पार्ट जे खालचे आहेत ते डुप्लिकेट आहेत. मी म्हटलं मोबाईल घेऊन जर माझे पार्ट कोणी बदलले, मी तर मोबाईल ओपन केला नाही, कारण साहेब मोबाईल इथं वॉरंटी मध्ये, मी तर सर्व्हिस सेंटरला येणार. सर्व्हिस सेंटरवाले म्हणले की तुमचे पार्ट डुप्लिकेट आहे, तुम्हाला मोबाईल रिप्लेस करून देऊ शकत नाही. ओके. मी महिनाभर यांची वाट बघितली. सदरची फसवणूक तुम्हाला काय वाटतं कुठं झाली असेल? ही ट्रान्सपोर्ट करताना किंवा युनिकॉर्नचे जे स्टोर आहेत, ज्यावेळेस नवीन युवक ज्यावेळेस मोबाईल नवीन आला 17 प्रो मॅक्स आला तर 16 प्रो मॅक्स रिप्लेस करतात. त्यावेळेस रिप्लेस केल्यानंतर ज्याचे जे पार्ट आहे ते पार्ट परत त्या नवीन फोन मध्ये हे जे ऑथोराइज वाले आहेत हे करतात. ही कंपनी ऍपल करते, मी ऍपल वर नाही करत. हे जो ऑथोराइज आहे ना, जो पुण्याचा निलेश म्हणून कोणतरी युनिकॉर्नचा जो मेन हेड आहे, तर त्याच्यामध्ये संबंधित मी तक्रार पुणे विमानतळ पोलीस चौकीमध्ये केलेली आहे. तर त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही पार्टच नाही बदलले. मग साहेब पार्ट बदलले कोणी मोबाईलचे? तुमचं ह्यांच्याशी काय सविस्तर काय बोलणं झालं? त्यांच्या संग तक्रार एकच बोलणं झालं की माझा मोबाईल खोलला कोणी, माझे पार्ट बदलले कोणी. हे म्हणतात आम्ही नाही बदलले. मग पार्ट बदलले कोणी? ऍपलने बदलले. म्हणजे थोडक्यात जबाबदारी घ्यायला कोणच तयार नाहीये. जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. आता पण त्यांच्या पण लक्षात आलं, त्यांनी मोबाईल खोलला, त्यांना सीसीटीव्ही फुटेज दाखवले. ते एवढं पण म्हणतायत की आम्ही तुमचं आंदोलन थांबा, आम्ही काहीतरी करू. पण म्हणलं माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी मोबाईल घेतला 17 प्रो मॅक्स ऑरेंज कलरचे, त्याच्यामध्ये ओरिजिनल पार्टी का डुप्लिकेट पार्टी कुणालाच माहित नाही. 1 वर्षानंतर मोबाईलची वॉरंटी संपली, त्याच्यानंतर मोबाईल खराब होतो. शिवाय जबाबदारी घ्यायला पण कुठे जबाबदारी म्हणजे ते खूप हाय रिस्क मोबाईल, म्हणजे मोबाईल खूप महागातला सर्वसामान्य माणूस पैसे जमा करून मोबाईल घेतो, त्यात अशी फसवणूक होती तर नैराश्य. तक्रार दिलेली आहे या विमानतळ चौकीमध्ये केलेली. पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांचं म्हणणं आहे अर्ज दाखल करून घेतलेला आहे. त्यांचा मालक कुठेतरी बाहेर गेलेला आहे, 10 तारखेला तो येणार आहे. त्याच्यानंतर आपण सविस्तर त्याच्यावर म्हणले आपण बोलू. आणि तुमचे म्हणले आम्ही कंझ्युमर कोर्टला नोटीस पाठवले. लिगल माझे एक ऍडव्होकेट आहे, त्यांच्याकडून मी सोमवारी स्पीड पोस्टने ह्यांना एक, आणि हेड ऑफिस मुंबईला आहे, त्यांना एक नोटीस पाठवलेली आहे मी. तर नक्कीच आपण बघत आहात की कशा प्रकारे या संबंधित तरुणाची फसवणूक झालेली आहे. या संबंधित तरुणाने या संदर्भात विमानतळ पोलीस स्टेशन इथे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. आता पोलीस त्यांचं जे इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे ते पूर्ण करणार आहेत. त्या अंती आपल्याला समजणार आहे, धक्कादायक खुलासे समोर येणार आहेत की नक्की फसवणूक झाली कुठं, या फ्रँचायझी या स्टोअर मध्ये झाली किंवा डिलिव्हरीच्या ट्रान्सपोर्टच्या वेळेस कुणी फसवणूक केली, तो खरा अपराधी या सगळ्या तपासा अंती समोर येणार आहे. त्यापर्यंत तुम्ही बघत राहा न्यूज नेटवर्क 360 मराठीसाठी. मी जोएब शेख, पुणे. हॅलो, नमस्कार.